पण म्हातारपणी ते तुम्हाला ना दिला होतं. मग का जीवनामध्ये संस्कार लावणं, जसे संस्कार लावू तसं लेकरू घडत असतं. पहा, पहिल्या आईनं संस्कार लावायचे, दुसरे संतांनी संस्कृती सांभाळायची. संतांचा फार मोठा महिमा आहे. का किती महत्वाचे संत. संत नसते तर संस्कृती राहिली नसती, संस्कृती नसते तर संस्कार राहिले नसते. संस्कार नाही तर चांगली संतान निवडणार नाही, चांगली संतान नाही निवडली तर तुम्हाला संताप होईल आणि संताप होऊन मेल्याच्या नंतर तुम्ही शैतान व्हाल. म्हणून जीवनामध्ये संताची फार मोठी महती आहे, फार मोठी ख्याती आहे. संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय. पहा, आज आपण पाहतोय इथं आपण निवांत शांत कीर्तन भजन ऐकतोय. सगळ्यात मोठे उपकार ते वीर जवानांचे आहेत. कोणाचा तरी पती, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी नातू आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, आणि विचार नाही करत प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतं. म्हणून चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. म्हणून यांचे फार मोठे योगदान आपल्या महाराष्ट्राच्या मध्येला आहे. पहा, प्रत्येक संत महात्मा मंडळी विचार करतात जीवनामध्ये, बाबा रे योग्य विचार करा, नामचिंतन करा, जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी भजन करावं लागेल. आणि संतांचं चरित्र जर आपण पाहिलं तर प्रत्येक संतांकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. माणसाने अशी भक्ती करावी, अशी भक्ती करावी. कशी करावी मी सांगू. देव, आपण देवाच्या मंदिरात जातो यात अजिबात नवल नाही. देवानं आपल्या घरी आलं पाहिजे, आपल्या घराचं मंदिर झालं पाहिजे. मी सांगू, आपण देवासाठी रडतो यात अजिबात नवल नाही. अशी भक्ती करायची की देवानं आपल्यासाठी रडला पाहिजे. मी सांगू तुम्हाला, संत नामदेव महाराजांचं चरित्र पहा जीवनामध्ये. का आपण जेव्हा पाहतो भगवान परमात्माचे अगदी लाडके भक्त होते, लढीवाळ भक्त संत नामदेव महाराज. जगाच्या मालकानं नामदेव महाराजांच्या हातानं नैवेद्य खाल्लाय, माहिती ना. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, माहिती ना. आपल्या हातानं कुत्रे लवकर भाकर खात नाही. म्हणून हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, ओ कानडा राजा पंढरीचा, कानडा पंढरीचा. वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही कळला, अंतपान याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला. पहा, लढीवाळ भक्त. भक्ती करावी. आपण देवासाठी रडतो नवल नाही, देवानं आपल्यासाठी रडला पाहिजे. संत महात्म्यांचं चरित्र पहा, प्रत्येक संतांकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. पहा, मला सांगा, माणूस सुंदर दिसतो कधी, किती गोळ असू दे आणि किती काळ असू दे, पण माणसाच्या नाकाला शेंडा नसेल तर काय महत्व आहे का? काय म्हणतं का नाही, पोरगी सावळीचे पण नाका डोळ्यात चांगली. खरंय की नाही? खरं खरं सांगायचं. माझ्या नाकाकडे नाका पाहू, नाकाला नाही शेंडा माझ्या. तुम्हाला माझं नाही विचारलं. माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला सुंदर असतो, बरोबर. नाकाला धार असावी माणसाच्या, फक्त धार नसावी. नाही काय काय जणांना 12ही महिने पाऊस काळा चालू असतो. तुम्हाला उदाहरण सांगते. एक बाई होती, पकाळी डुक ढेकळात टाकली तर ओळखायला नाही येणार एवढी. इकडून तिकडून केस पांगलेले, नखामध्ये पावशेर पावशेर माती गेली, भाकरी करायला बसली.
भाकरी करायला बसली, अख्ख्या गावात कळतं कुणाची सून भाकरी करते, थपडांग थपडांग. बरं बसली तर नेमकी भानगड, तिला सर्दी झालेली. नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. 2-4 माशांनी नाकाच्या समोर घंगंग घंगंग आची असं हातानं पुसलं आणि तेच परत पिठात. पप्याच्या बापांना जरा जपून भाकरी खात जा. पाच जा कधी कधी काय होतंय किचनमध्ये नेमकं. मला सांगायचं काय, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. माणसाच्या नाकाला अगदी किंमत आहे. पहा, आपण जेव्हा पाहतो म्हणता की नाही, पप्याचे पप्पा, पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. पाहतात का इकडं पोरी? भेटतात का? भेटतात का पोरी? हो रामभाऊ त्या लग्न जमवणार तर ढिगल्याचे ढिगलं पडले, आता कुठंच पोरी पाहिना. कारण मामाच्या घरी जरी गेलं, मामा जे हरी, मामा म्हणतो हा पुढच्या घरी, यंदा नाही पुढच्या वर्षी. भेट ना सध्या. तुम्हाला मी सांगू का ही परिस्थिती झाली कशामुळं? श्रीभूर्ण हत्या झाली, अगदी प्रमाण वाढलं होतं. आता 1000 मुलं आणि 700 पोरी झाल्यात. किती? 1000 पोरं आणि 700 पोरी. मग 300 पोरांनी करायचं काय? उपाय सांगते मी. भगवे कपडे घालायचे, मोठे मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, अशा आडवा भस्म लावायचा. बम बम बोले टेकडीवाले, कैलाश की राजा चिल्लीम भराई, ताजा दम लगाने आजा की चलो हिमालय की गुफा में. तिकडे केलं तर समाधान. मला सांगायचं काय, आमच्या गावात कुठेही जाऊ दे, लोक म्हणते ताई तुमच्याकडे आहे का एखादी? म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत, त्यांनाच भेटणार, तुम्हाला कुठून पाहावी? बरं मर्यादा असते लग्न करण्याची. तुम्हाला उदाहरण सांगते की पुरीचं लग्न जमलं, सगळं सुपारी फुटली, सगळं झालं, जेवण उरकलं, आणि नेमकं म्हणे आता बोला लग्नाची तीत काढायची कधी काय. तेवढ्यात सासूबाई आली आणि तिनं पाहिला हो जावाई पाहिला, आणि ती म्हणे पप्याचा बाप अजिबात याला पोरगी नाही द्यायची. म्हणे का? काय झालं तुला? सगळं चांगले 5-50 एकर जमिनी, पोरग नोकरीला, सगळं चांगलं, तुला झालं काय अचानक? इकडे म्हणे तुम्ही द्यायची नाही अजिबात पोरगी त्याला. इकडं कोणाला देईल? ऊसतोड काम करायला द्यायची, पण त्याला द्यायची नाही पोरगी. अगं तुला झालं काय? म्हणे डोकं तर फिरलं नाही तुझं? गोळ्या संपल्या तुझ्या? काय झालं नेमकं? ती म्हणे ऐका नाही मला पाहिला. काय म्हणते? मला पाहायला आलतं मी. अशी भानगड असलं कसं करायचं? आमच्या शेजारचा एक मुलगा, खरं सांगते, मला म्हणे ताई एखादी पोरगी तरी पहा, रोज फिरता एका गावाला. म्हणलं दादा वय काय चालू आहे? म्हणला 42. म्हणलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावतो आता? वाईट परिस्थिती झाली पहा, तुम्हाला सांगते. नाक महत्वाचं आहे जीवनामध्ये. माणूस दिसायला किती सुंदर असू द्या, पण काय करावे ती 32 लक्षणे, नाक नाही ते वाया गेला. नाक फार महत्वाचं आहे. पहा, आपण पाहतो वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबरा आहेत. तुकोबरायांचा अधिकार, माझी मद झाली अनावर वाचा घेतलासे, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. अनुरेणुया तो कडा तुकाराम 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 घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा, हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरायांचं. तुकोबराय सांगतायत बाबा रे, जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करायची. का? तुळशी माळ तुळशी माळ
घालायची गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. का घालावी माणसानं माळ? माणसानं प्रपंच करत असताना, संसार करत असताना काय करायचंय जीवनामध्ये वारकरी व्हावं असं वाटत असेल तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी लागेल आणि पंढरपूरची वारी करावी लागेल. अभंगाचं पहिलं चरण. होय होय वारकरी होय होय वारकरी, होय होय वारकरी आणि पाहेरी पंढरी. माणसाला जीवनामध्ये वारकरी व्हावं लागेल. पंढरपूरची वारी का करायची? प्रपंच करत असताना पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि उभा भेटेची आवडी. जगाचा मालक पंढरीशी पांडुरंग परमात्मा वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढ्या पात्रतेचा आपल्याला बनावं लागेल. अर्थात वारकरी व्हायचं असेल त्याच माणसाला वारकरी म्हटलं जातं, जो वारकरी आणि जो माळकरी आहे. भाळावरती चंदनाचा टिळा पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि पंढरपूरची वारी. का? जगाच्या मालकाला सुद्धा आवडे देवासी. तो एका प्रकार कोणता? नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी. जोरात वाजवा ना टाळे, व्याजाला नका देऊ टाळे. अशा मनात तर वाजवा, नाही तर वाजवायला नाही वाजवलेली बरी बरी. एकाने वाजवतो तिसरं असं हं घ्या, असं नाही, अंतकरणातून वाजवायची. अगोदरच सांगितलं आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार किंवा पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम हाची माझा नेम. भगवंताचं नामचिंतन करायचंय. भगवान परमात्माला आवडत आहे, पण त्या अगोदर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा. वैष्णवांचा आवड प्रत्येकाची वेगळी. आता इथं महिला मंडळाची आवड वेगळी, पुरुष मंडळाची आवड वेगळी. महिला मंडळ संक्रांतीच्या दिवशी किती जणींनी मेकअप करून एकांतात आरशात पाहिलं? माझी शपथ घेऊन सांगा.
बरं तुमचं मला सांगा, लक्ष्मण 2 वाजेपर्यंत डोळे पांढरे करायची बारी आली होती आणि लक्ष्मी बाहेर का नुसतं यायचं आणि भाकरीच्या दुरडीकडे पाहून जायचं, पण काहीच सापडणार लक्ष्मणला. आणि लक्ष्मीला काही म्हणता येईना, पण लक्ष्मी काय घरात येईना. मेकअप करायची, इकडून बघन तिकडून बघन, तेवढ्यात पप्पाच्या बापाच्या पुढं सांगा मी कशी दिसते. त्याला माहिती होतं अख्ख्या गावात आपलंच भूते. तर एवढं टीस बरं नाक, बली मोठी नथनी. नथनीचे प्रकार आहेत. हे काय काय म्हणतात तिला, मोरपंखी नथ, दुसरी ती मोत्याची नथ, आणि तिसरा गाडा. तो गाडा उचलायला 1 जण लागती. ते जर उचलला, चहा प्यायला लागली, चुकून हुकून जर गाडा बशीत पडला, बाईचं तोंड भरत. मला खरं खरं सांगायचं, आवडतं की नाही अलंकार आवडतात ना. बरं तुम्हाला उदाहरण सांगते. एके बाईला नथनी केली मालकानं. 5 ग्रॅमची नथनी दाखवण्याच्या नादात 5 किलो साखर उडली. राधा का पाना पाप्याच्या बापाने किती भारी नथ केली, अख्ख्या गावात दाखवायची नथ. नथनी दाखवता दाखवता नेमकं संक्रांत आली. सकाळी उठली, सुंदर असे स्नान केलं, सुंदर साडी घातली, रुपया एवढं कुंकू लावलं, भांगामध्ये सेंदूर घातला, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, पायाच्या बोटात जोडी घातली, पायामध्ये पैंजण घातली, कमरेला कंबरपट्टा बांधला, हातामध्ये हिरव्या बांगड्याचा सोडा घातला आणि तिला घालायची होती नथ. पण कुठं सापडती, सगळीकडं पाहिली, किचन पाहिलं, हॉल पाहिलं, बेडरूम, कपाट उघडलं, बडाबडा साड्या अंगावर पडल्या, सगळ्या उचकून ठेवल्या, तशाच पडू दिल्या. नथनी सापडना, घरात रडायला लागली. मालकाला आवाज आला, फुसफुस फुसफुस. विचारलं काय झालं. काही नाही. अगं काय झालं ते तर सांग. सणासुदीचं घरातल्या लक्ष्मीनं रडणं चांगलं नाही. काही नाही, तुम्ही नव्हती आणली का काल ती. याला वाटलं मी काय आणले घरात नेमकं. नथनी का, हा घाल ना मग. घालायचीच होती, पाप्याचा बाप. नथनी का सेल्फी काढायची होती, पण सापडा ना कुठं ठेवली. तर तू काय रडू नको, मी तुला बघू लागतो. नथनी सगळीकडे पाहिली, नथनी सापडना. तू म्हणे एक काम कर, नथनी काय सापडत नाही, मला 1 कप चहा करून दे, मी दुसरी नथनी सांगतो. सांग लवकर, सोनार दुकान बंद करून जाईन. तिने शेगडी लावली, पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये दूध टाकलं, चहा पावडर टाकली, तिला टाकायची होती मीठ का माती. हां, साखरेचा डबा खाली घेतला तिनं, असं झाकण काढलं, जसा तेवढ्यात असं वरती, तेवढ्यात पाप्याचा बाप. त्याला वाटलं शेगडीला चिटकली का काय, असा पळत आला. ते म्हणे काय नाही, माझी नथनी सापडली. नथनी घातली, मालकाला म्हणते ती पा शेगडी, त्याच्यावर पातेलं, त्याच्यात चहा, तुम्हीच वतान तुम्हीच प्या म्हणली, तळली मी हातला. या गोष्टीकडे संत कबीरदास महाराजांचं लक्ष जातं. पहा, संत कबीरदास महाराज म्हणतात, नथनी दीज सियारने सुमिरत बार बार, नथनी दीज सियारने सुमिरत बार बार, फिर नाक दिया जिस यारने उसे भूल गई नार. ज्यानं नथनी दिली त्या मालकाचं 1000 वेळा नाव घेते, आणि ज्यानं नथनी घालण्यासाठी नाक दिलं त्या मालकाला, ते भगवान परमात्म्याला सहज विसरून जाते. मग जीवनामध्ये आवड प्रत्येकाची वेगळी आहे. महिलाची आवड, पुरुषाची आवड, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. संताला आवडतंय का, माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेहीन गुडी. तशी भगवान परमात्माची आवड, भक्तांना अखंड नामचिंतन केलेलं देवाला आवडतंय. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल, त्या दिवशी आपोआप आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना, संकल्पना पूर्ण होते. मग त्या अगोदर देवाला आवडते नामचिंतन केलेलं. नामचिंतन करावं का, त्याचं उत्तर तयाच्या चिंतने. निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. काही काही म्हणतील ताई करुणा म्हातारपणी भजन करू शकत नाही, म्हणून सांगितलंय तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून तर जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्र जाय चुकू नको. जीवनामध्ये जोपर्यंत अवयव व्यवस्थित आहेत, सगळे काही जागेवर आहे, तोपर्यंत परमार्थ करावा का. जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाहीतर जाताल मरून. लोक टाकतील तुम्हाला पुरून, म्हणून घ्यावा परमार्थ करून. जीवनामध्ये नामचिंतन करायचे. करावं का, त्याचं उत्तर हरे हरे तुम्ही म्हणारे सकळ, तिने माया जाळ तुटतील. किंवा सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनामध्ये नामचिंतन करायचे भगवान परमात्माचं. करावं कसं, करावं कसं, कसं करायचं माऊली ज्ञानोबा सांगतात. का करावं, ज्ञान देव पुसे निवृत्तीशी झाड, आणि गगना होनी वाढ नाम आहे. नामचिंतन करायचे, आवडीने व्हावे. हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. तुझे नाम तुझ माझा राम, तुझ घनश्याम.
तूच माझा राम, तूच माझा श्याम, आवडी माझा गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. परमार्थ आवडीनं करायचा आहे. ज्या दिवशी आवडीनं कराला त्या दिवशी भगवान परमात्मा तुम्हाला दर्शनही देईल, जीवनाचा उद्धार होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल. आता मला सांगा, तुम्ही कीर्तन ऐकता पण तुमच्यात प्रकार आहेत पहा, 3 प्रकार. एक आहेत कापसाच्या बाहुलीसारखे, दुसरे आहेत दगडासारखे आणि तिसरे मिठासारखे आहेत पहा. कापसाच्या बाहुलीसारखे का? मला सांगा, कापसाची बाहुली कापसाची, तिच्यावर जर पाणी पडलं, पाण्यात जर तिला टाकलं, जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत ओली चिंब होते आणि पाण्यातून बाहेर काढली तर काही वेळानं वाळती की नाही? वाळती की नाही? बरोबर. तसं तुम्ही इथं बसतात, ऐकतात कीर्तनं, ओली चिंब होतात ऐकून ऐकून. आता वाटतं हां सगळं सुटलं, आता सुटलं सगळं, पण इथून निघाले सगळं झटकून वाळून जाते. दुसऱ्या दगडासारखे का? दगडामध्ये पाणी जात नाही, फक्त वरून वरून दिसतं पाणी, म्हणजे फरक काहीच पडत नाही, फक्त बसत आहे असं. काही सांगा तुम्ही, असं सांगा तसं, मरत आहे, काही उपयोग नाही. तुम्हाला उदाहरण सांगते, एक माणसं काही काही यानं सुधरत आहेत पहा. एक बकरी होती, बकरी एका शेळीला कसाई कापत होता बरं का. बकरीला कसाही कापत होता. कापत असताना शेळी हसायला लागली, भली मोठ्यानं हसायची. त्या कसायानं विचारलं, म्हणे तू येडीस का काय? म्हणे तुला मारायला लागलो मी, तुला कापायला लागलो आणि खुशाल हसती. ती म्हणे येड्या हसते कशासाठी? ऐक का, मी फक्त गवत खाल्लंय तर माझे एवढे हालत, म्हणे तू तर मला खाणार आहेस, तुझे किती हाल होतील. काय म्हणे, काही माणसं दगडासारखेत, ऐकून उपयोग नाही. पण काही माणसं असतात पहा, 100तनं 2-4 जरी भेटतात. कसे? मिठासारखे. पाण्यात टाकल्याच्या नंतर पाणी आणि मीठ कळतही नाही माणसाला की यात मीठ टाकलंय की नाही, पण तेवढं जर अंतकरण ओतून. बरं तुम्हाला उदाहरण सांगते मी. पातेलं भरून खीर केली पंक्तीला, आपल्या इथं पातेलं भरून खीर केली. मग याच्यातल्या माणसाला एकाला बुडलं खिरीच्या पातेल्यातून, वर काढलं, किती जणांचं पोट भरल? बोला, किती जणांचं पोट भरल? बुडून वर काढल्यावर भरल का पोट? भरल का? हो रामभाऊ त्या पोट भरल का पोट? धनंजय दादा पोट भरल का? अजिबात नाही. पण मला सांगा, प्रत्येक जणाला 1-1 वाटी जर प्यायल्यासाठी दिली, पिण्यासाठी, भरल का नाही पोट? समाधान वाटेल ना? तसं मग आपलं असंच आहे. कीर्तनामध्ये नुसतं बुडून वर काढल्याने उपयोग होत नाही. जेव्हा आपण ऐकू, स्वतः त्याचं मनन करू, तेव्हा आपल्या जेव्हा मनावर परिणाम होईल, तेव्हा जीवनाचा उद्धार होईल, भगवंताची प्राप्ती होईल. मग आवडीनं परमार्थ करावा लागेल. आणि ज्याला आवड आहे त्याला सवड भेटते, ज्याला आवड नाही त्याला सवड तरी कुठून भेटणार आहे? मग भगवंताचं नामचिंतन करायचं, पण आवडीनं करावं लागेल. का? ज्या दिवशी आपण देवाची इच्छा पूर्ण करू, भगवान परमात्मा आपली प्रत्येक आवड पूर्ण करतो, प्रत्येक संकल्पना पूर्ण करतो, प्रत्येक मनोकामना पूर्ण करतो. पण जीवनामध्ये भगवंताचं भजन करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहतो अत्यंत स्वतः देहभान विसरून जायच्या. कोण? भगवान गोपाल कृष्णांच्या गोपिका. लक्षातही राहत नव्हतं की काय चाललंय म्हणून. का? तिकडे भगवान परमात्माच्या मुरलीचा ध्वनी जरी कानावरती पडला तर सगळं घर सगळं विसरून जायच्या. कोणती गोष्ट त्यांच्या लक्षात राहत नव्हती म्हणून. मुरलीवरी माझा जीव जडे ग, हरीच्या मुरलीवरी जीव जडे ग, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली राम राम राम
कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे कसली कसली जीवाला भूल पडे. देहबान विसरून जायच्या, भगवंतामध्ये स्वतःला लीन करून घेतलं होतं. पहा, प्रपंच त्यांच्या लक्षात नव्हता. भगवंताचं भजन तिकडं एकदा का मुरलीचा ध्वनी कानावरती पडला ना, म्हाताऱ्या गवळणी म्हणायच्या, काना मुरली वाजवत जाऊ नकोस रे. तुझ्या मुरलीचा ध्वनी जर कानावरती पडला ना तर देहबान विसरून जाते, लक्षात राहत नाही कोणतं काम चालू आहे म्हणून. आणि तुझ्या मुरलीचा प्रभाव एवढा आहे की चुलीत घातलेल्या वाळलेल्या लाकडाला सुद्धा पालवी फुटते. काही काही तरुण गवळणी सांगायच्या, काना बासरी वाजवत जा, जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले. मला सांगायचंय काय, माणसानं भक्ती करावी. पहा, परमार्थ करावा पण आवडीनं करावा. सवडीनं परमार्थ केला तर फळ कधीच भेटत नाही. तुम्हाला उदाहरण माहिती असेल, आवडीनं परमार्थ केल्याच्या नंतर इच्छा पूर्ण होते, मनोकामना पूर्ण होते. सुदाम देवाला, कारण देवाचा स्वभाव आहे, घेशी तेव्हा दिश यायसा असशी उदार. देतो पण अगोदर घेतो. देतो नक्कीच पण अगोदर घेत असतो. सुदाम देवाला भगवान परमात्म्यानं सोन्याची नगरी दिली आहे, माहितीये ना, सोन्याची नगरी. पण त्या अगोदर मुठभर का होईना पोहे घेतलेत. म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन या, त्याची भेटी लागी गेला. हा शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याच चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याच चरणी लक्ष लागो. देव देतो पण अगोदर घेत असतो. मग आपण जर एका हाताने दिलं तो आपल्याला 10 हाताने देतो, पण देईल कोणत्या रूपानं सांगता येत नाही. काही काही मंडळी म्हणतील, ताई आम्ही लई इकडं सगळं करतो, सेवा करतोय, असं करतो, पण कीर्तनकार आमचं नावच घेत नाही. एक लक्षात ठेवायची गोष्ट सगळ्याला सांगते मी, महिला मंडळ पुरुष मंडळ, तुम्ही कोणत्या कोपऱ्यात सेवा करतायत, कुठं करतायत, तुम्ही चटया उचला, तुम्ही पात्र उचला, तुम्ही झाडून घ्या. जरी एखाद्या माणसानं तुमचं नाव यादीत नाही लिहिलं तरी काय हरकत नाही, पण नक्की सांगेल भगवान परमात्माच्या यादीमध्ये मात्र तुमचं नाव नक्कीच असणार आहे. पण परमार्थ माणसाचं तसं असलं पाहिजे, भाव पाहिजे. माणसानं पावन नाव घ्यावं याच्यासाठी अजिबात नाही. आणि किती म्हटलं, ताई प्रॉपर्टी गाडी बंगला सगळे आमच्याकडं, किती प्रॉपर्टी कमवली याला किंमत नाही, किती प्रॉपर्टी सत्कार लावली याला फार किंमत आहे. किती दिवस जीवन जगलात याला नाही किंमत, जगून केलं काय याला फार किंमत आहे. 100 वर्ष जगला, आयुष्यभर कधी साधू संतांची सेवा नाही केली, कधीच एखाद्या महाराजाला चहा नाही पाजला गोटभर. आणि प्रत्येक माणसाला वाटायची जगतेच कशासाठी, काय उपयोग आहे त्या माणसाचा. का माणसानं जगावं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मला सांगायचंय काय, किती प्रॉपर्टी कमवली याला किंमत नाही.
3 मजली बिल्डिंग आहे तुमची, पण त्या बिल्डिंगमध्ये एखाद्या महाराजाला कधीच नाही नेलं, काय उपयोग आहे त्या बिल्डिंगचा? अजिबात उपयोग नाही. आणि किती मोठा बंगला बांधा, गेल्याच्या नंतर सांगू एकत्रित स्मशानभूमीमध्ये जाळतात, सामुदायिक स्मशानभूमी. आणि माणसाला आंघोळ घालतात, बाथरूममध्ये नाही घालत. ज्या दिशेनं पाणी जाईल बाहेर वट्यावर बसून आंघोळ घालतात माणसाला. कमवायचंही कशासाठी? म्हणताना आत्ता होता होताही, पण आत्ताची आत्ता निघून गेला. अल्प आयुष्य मानवी देह, शतक गणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. का? माणसं म्हणतात पहिल्या काळात जगत होते 100 वर्ष माणसं, मग परमार्थ करावा कधी हे आपल्याला लगे लक्षामध्ये आलंच नाही अजिबात. मला सांगा, पहिले माणसं तशी होते. एक एक मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पा, एक एक मावळा 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, असे 5-5 आपलं दिवसभर एकच चपाती खाते. कशाला त्याला काय कळलं मला सांगा? पहिले काळातली माणसं तशी होते. अहो शेंडीला नारळ बांधलं, नारळ लटकत होतं, आणि लिंबू फेकलं तर मिशीवर बसत होतं. अशा लिंबू ठेवायला जागा नाही. मला सांगायचंय काय, पहिल्या काळात जगायचे 100 वर्ष माणसं, आता जगत नाही. 60, 70, 50 खूप झालं वर्ष. याच्या पुढे माणूस एकही वर्ष शिल्लक जात नाही का? क्षणभंगुर नाही भरवसा, अरे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरानी का नाशिवंत देह जाणार सकळ, किंवा शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, आणि कोणी नयही सांगाती. म्हणून जीवनामध्ये योग्य विचार, नामचिंतन. तू म्हणाल ताई भजन कर ना म्हातारपणी, आत्ताच काय कशासाठी वाचलं एवढं मोठं बाळ? आता किती प्रॉपर्टी करा, माणसाला घमेंड असतो पहा प्रॉपर्टीचा. किती गाड्या किती बंगले. काही काही माणसं पहा कीर्तनाला गेलं ना दादा, माऊली आज कीर्तनाला जर गेलं ना, असं बसावं आम्ही एखाद्याला विचार, दादा बरं चाललंय का सगळं? हां ताई सगळं चांगलं. 2-3 लेकर आहेत, 1.5 लाख रुपये पगार आहे, 2-3 मजली बिल्डिंग आहे, 5-50 एकर जमीन आहे, 2-4 गाड्या. आता हे पोरग तिकडं, ते पोरग तिकडं, ते पोरग तिकडं, 2 पोरी इकडे दिली, 1 तिकडे दिली, जावई असं करतात. एक शिक्षक आहे, दुसरा. विचारलं होतं का आम्ही? सगळं सांगत. तुम्हाला सांगते घमेंड असतो काही जणाला पैशाचा. एक माणूस होतं, दाई बोटात अंगठ्या होत्या त्याच्या हाताच्या, पायात घालत नाहीत, पायाच्या बोटात नाहीत, त्याने घातल्या असत्या. दाई बोटात अंगठ्याने गेलं बाजारामध्ये. बाजारात गेलं, त्याला जरा दाखवायची सवय होती. किती हजाराची वस्तू काय नेमकं 2-2 तोळ्याच्या अंगठ्या होत्या फक्त. बाजारात गेलं, आणि एक म्हातारी होती, 50-60 वर्षाची असेल म्हातारी, व्यापार करत होती. जुनी म्हातारी, तडपदार अशी, दिप्पड देहाची होती, 60-70 किलो एखादा क्विंटल वजन असेल. म्हातारी बसली, आणि तिला विचारायचं, आजी टोमॅटो कशी दिले, मेथीची भाजी कशी दिली, शेवगाच्या शेंगा कशा दिल्या, भुईमुगाच्या शेंगा कशा दिल्या, गवारीच्या शेंगा. ही तर म्हणे माई येतं, मला अंगठ्या दाखवत आहे. काय म्हणती म्हातारी? मला तर ती अंगठ्या दाखवत आहे म्हणे. म्हातारीच्या दंडामध्ये 20 तोळ्याचं कड होतं इथं. म्हातारीनं असा पदरवर केला, आणि म्हातारी म्हणायची, दादा टोमॅटो 20 रुपये किलो, मेथीच्या भाजीच्या जुड्या 20 रुपयाच्या 3. मला सांगायचंय काय, किती घमेंट करून उपयोग नाही काय. इथं फक्त भगवान परमात्म्याचे सत करायला लावलंय, किती एवढेच विचारणार तुम्हाला, दुसरं कोणी विचारत अजिबात नाही. किती म्हटलं हे माझं, माणसाला किंमत कळाली कोरोनाच्या काळात. अहो खरं काय असतं, नवरा फक्त खोकला तरी बायको लांबून भाकरी फेकायची. तिकडं खोकला तरी लांबून भाकरी नशा काठीने लोटायची. जी महान पतिव्रता होती, खरोखर महान पतिव्रता, ती बाई कोरोना जरी झाला मालकाला तरी जवळ बसून ती खाऊ घालत होती. एक आजीला विचारलं, आजी बाबाला कोरोना झालाय, तुम्ही खुशाल त्यांच्या जवळ बसलात, तुम्हाला होईल ना कोरोना? म्हातारी म्हणती, ताई अहो मालकाला कोरोना झालाय, माझं सौभाग्य जवळ जिवंत आहे तोपर्यंत मला किंमत आहे. सौभाग्य जर निघून गेलं तर मला जगून करायचं काय? जगून उपयोग नाही काही. किती म्हटलं हे माझं ते माझं, पण माणसाची किंमत कळते पहा. बहीण कुणाची नाही रे, नाही कुणाचे
नाते मौल्यवान असतात धाग्यासारखे. जर नाते जपले तर टिकत असतात, ताणले तर तुटत असतात. ताणल्याच्या तुटल्याच्या नंतर जोडता येतात, जसा दोरा आहे ताणल्याच्या नंतर जोडता येतो, मध्ये गाठ पडते. पहा किती जोडण्याचा प्रयत्न केला, एकदा का नाते तुटले, मध्ये गाठ कधी कधी ती उद्भवत असते वेळोवेळेला. आज श्रीमंत भाऊ आहे, रक्षाबंधन आले ना, गरीब का बहीण असू द्या, पाटावर नाही खाली बसवल, पण तुम्हाला ऑप्शन केल्याशिवाय राहणार नाही, जाणं तुमचं काम आहे. आणि गरीब घरचा जर भाऊ असेल ना, महिलांना कधीच नाही म्हणायचं माझा मला हिस्सा दे, मागायचं नाही कधी, नातं कायम राहत नाही. जे आपल्याला दिलंय, जे आपल्या नशिबाने भेटणार आहे ते सगळंच भेटणार आहे माणसानं. आणि भगवान परमात्मा शिवाय दुसरं काहीच नाही. किती म्हटलं बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कोणाची न भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोयरे. जगात आपलं कोण नाही दुसरं. एकदा का स्वतःचं अंतकरण मोकळं करण्याचं एकमेव ठिकाण, ऐशी कळवळ्याची जाती आम्ही करील लाभावीने प्रीती. एकदा का आई वडील हे दैवत निघून गेलं, भगवान परमात्मा शिवाय दुसरं कोणीच उरत नाही. किती जगाच्या समोर स्वतःचं दुःख मोकळं करून रडून प्रयत्न करा सांगण्याचा, लोक रडून ऐकतील पण जगाला हसून सांगतात. पहा माणसाला डोळ्यातल्या पाण्याची किंमत नाही कळणार, पण जगाच्या मालकासमोर रडा, देवाला नक्कीच तुमच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत कळेल. म्हणून विठ्ठल माझा माझा म्हणा, विठ्ठल माझा माझा माझा. अजिबात टेन्शन घेऊ नका, जी नाही म्हणणार एकमेकीच्या शेजारणीची शपथ. विठ्ठल माझा 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 माझा. सोबत म्हणा, सोबत सोबत. रेल्वेची डबी घसायल्यासारखं नका करू, सगळ्यांनी सोबत म्हणा. हां सगळ्यांनी. तोपर्यंत तुम्ही घशाची प्रॅक्टिस करा, घसा घासून ठेवा थोडासा. तुम्हाला म्हणायचं विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा. सगळ्यांसोबत म्हणा ना, भांडणं झालेत का काही तुमचे? विठ्ठल माझा माझा. एक तर बाई म्हणते अगं मन ना मरण ना मी. आपल्याला जमून का काशीला का कसा खाकरून खुकरून घ्या एकदम. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल तुम्ही तुमच्यासाठीच एकदा टाळी वाजवा, असू द्या कसं का असं. याच्या पुढे सांगते, असंच बोलत नाही. तुकोबाऱ्या सांगतात देव पहावयासे गेलो, देवाची होणी आठेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हिच माझी, हिच माझी, हिच माझी सत्यवाचा
जगतामध्ये भगवान परमात्माशिवाय आपलं दुसरं कोणीच नाही. पहा, मला सांगायचंय काय, मग त्या देवाला जे आवडतंय ते करा. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल, इथं सांगितलंय, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. का पंढरपूरची वारी करा आणि एकदा का वारकरी झालं, दुसरं काहीच साधन करण्याची गरज नाही. भंगाचं दुसरं चन काय करावे ती साधने, काय करावे ती साधने, काय करावे साधने, काय करावे साधने, काय करावे ती साधने, काय करावे ती साधने, काय करावे साधने, काय करावे साधने. हळावगतीने, 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 काय करावे ती साधने, काय करावी ती साधने, काय करावी ती साधने, फळावगतीने, 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 काय करावी साधने, फळ अवघेची येणे, दुसरं काहीच साधन करण्याची गरज नाही. वारकरी व्हा, भगवंताचं नामचिंतन करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा आणि पंढरपूरची वारी करा. दुसरं काहीच करण्याची गरज अजिबात नाही. काशीला जाणं झालं तरी चालेल, नाही कुठंच जाऊ नका, पण फक्त पंढरपूरला जरी एकदा जाऊन दर्शन करून आले, एकदा मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर तर तेवढं काम माणसानं करावं. दुसरं काही साधन करण्याची गरज नाही, पण भगवंताचं नामचिंतन करायचंय, जीवनाचा उद्धार नक्कीच होईल. नामचिंतन करावं. का करावं तिथं सांगितलंय, माऊली ज्ञानोबाराय सांगतायत, ज्ञान देव पुसे निवृत्तीची चाड, गगना हुनी वाड नाम आहे. मग नामाचं चिंतन करा. मला सांगा, आपल्या हृदयामध्ये जोपर्यंत आत्मा राम आहे, आत्मा राम, जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी रामाचं भजन करावं लागेल. बरोबर बरोबर आहे ना. आणि एकदा का राम निघून गेला, एकदा का आत्मा राम निघून गेला, शेवटचं सुद्धा तेच भजन आहे, राम नाम सत्य है. जीवनामध्ये भगवंताचं भजन करावं लागेल. का करावं लागेल मला सांगा, गवताची गंज करण्यासाठी किती महिने लागतात? बोला वळाई. काही जणाकडे गंज म्हणतात, काही जणाकडे काय म्हणतात मला माहिती नाही. वळाई, हां, किती महिने लागतात? 3 महिने, 4 महिने धरा, कमीत कमी 4 महिने. एक पेंडी गोळा करायची, 4 महिने. गवताची गंज जाळण्यासाठी किती महिने, किती आठवडे, किती वर्ष, किती रॉकेलचे डबे, किती गाड्याच्या पेट्या लागतात? बोला ना, किती किती गाड्याच्या पेट्या? एक काय काडी सुद्धा नाही लागत, एक थिनगीमध्ये काम होतंय नाही का? एक थिनगी उडून आली, सगळा ऊस जळून गेला. अशा भानगडी घडतात. मला सांगायचंय काय, किती मोठं पर्वत एवढं पाप असू द्या, घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. ईसा आणि नाम मुखात नसेल, नामविन मुख सर्पाचे ते बिळ. मुखही नाही तोंडही नाही, सापाचं बिळ. भजन करायचंय का? महिला मंडळ म्हणतील ताई भजन करायचं, कुठं जंगलात जायची गरज नाही, ठाईचं बैसोनी करायचं चित्त. याच्या पुढे उठता बैसता महिला मंडळ. मला सांगा, 4-5 जणी दिवसभर आपल्याकडे कापूस आहे, सरकी पीक नाही, ऊस खुरपायला 5 जणी दिवसभर सोबत आहेत. सोबत असताना किती जणींनी हरिपाठ भजन काकडा केलाय? बोटवर करा.
हार तुम्हाला कीर्तन संपल्या नाही करणार एकही नाही सापडणार तुमच्या गप्पानीच त्या अशा लाईनीत बसा उसकूर पाहिला राधा का तुम्हाला माहिती बाई असं अवघड झालं बाई काय पप्पीच्या बाई काहीच कळत नाही अवघड बाई असं कळत आहे तुम्हाला सगळं काहीच कळत बाबा कळा काय सांगू बाई आता आणि त्याच्या पुढे नाही इथून फक्त असे बाहेर निघू दे बरं का दादा काय सांगितलं बाई पोरीने काहीच नाही कळालं नाही सांगू बाई पोरीचं लय अवघड आहे तुम्हाला सांगते त्यासाठी काय करायचंय कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम दुसरं काहीच करण्याची गरज नाही का काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उतरते दोन्ही पक्ष पाही उतरते हरी मुखे मन 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 काळ वेळ नाम उच्चारित नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती नामचिंतन करायचे का माहितीये ना अपघातामध्ये वाटत असेल कधी मृत्यू होत नाही केसाला धक्का लागत नाही नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रेग नाही काळ घातच करू शकत नाही मला सांगा बरं एकदा का गाडी निघून गेली हात वर करून उपयोग आहे का 75 वर्ष वय झाले म्हाताऱ्याला ऐकायला येत नाही नीट बाबा सप्ताहाचा मंडप कुठे आहे पप्पीची मायका येणारी उद्या गावाकडून बाबा जेवले का झोपायचंय आता नाही मेळ लागत कुठंच का कानपूर लाईन खराब घराला आग लागली किती घराला आग लागली म्हटले पाणी आणा विहीर खोदून जर पाणी टाकायचं म्हटलं तर घर राहील का घरी एक म्हातार होतं सांगते तुम्हाला 85 वर्षाचं असेल बाबांनी कधी चांगलं कर्म केलं नाही कोणाचा दावा सोडला नाही कोणाचं लग्न सोडलं सगळं खायचं पण एवढं नाही दावा खायचं तर खायचं आणि बायकोला खिशात घालून घरी घेऊन यायचं दहाव्याचं